नमस्कार, मी नंदिनी चौधरी. तर चला आज आपण गुळ आंबा करूया. एकदम सोपी रेसिपी आहे, परफेक्ट आहे. करून पहा. 2 ते 3 वर्ष टिकतं, अजिबात खराब होत नाही. गूळ मात्र वापरताना चांगल्या प्रतीचंच गूळ वापरा. एकदा गुळाला बुरं येतात बघा, मग त्यामुळे ते खराब होतं. त्यामुळे चांगल्या प्रतीचंच गूळ वापरा, म्हणजे वर्षभर 2 वर्ष छान टिकतं. महत्त्वाची सूचना: ज्या डब्यात तुम्ही भरून ठेवणार आहे तो डब्बा किंवा काचेची बरणी स्वच्छ पुसून घ्यायचं. पाण्याचा हात अजिबात वापरायचं नाही. चमचा ओलं वापरायचं नाही. ओलं हात किंवा पाण्याचा हात लागलं तर खराब होतं. त्यामुळे चमचासुद्धा पुसूनच घ्यायचं. आंबा सोलून झाला. वेलदोडे, एक 2 3 4 कप दालचिनीचा तुकडा थोडंसं चेचून टाकूया. काय चिंचा तुकडा, लवंग 8, मिरी 1-4 आणि थोडंसं मीठ. एक 2 3 4 कप खीस, 4 कप गूळ. आंबा गोड आहे त्यामुळे मी 4 कप घातले. तुम्ही मिक्स करून बघा. आंबट असेल तर जरा जास्त घाला. माझं आंबा गोड आहे, कैरी गोड आहे, त्यामुळे मी थोडं कमी घातले. ओलं चमचा ओलं हात वापरायचं नाही. चुकून जरी तुम्ही ओलं चमचा ओला हात वापरला तर खराब होतं. आता हे आपण छान सगळं मिक्स करूया. लवंग, दालचीन, काळी मिरी, गूळ आणि मीठ, आणि एक अर्धा तास ते 1 तास झाकून ठेवायचं, म्हणजे गूळ थोडंसं विरघळतं. आणि मग आपण शिजवायला ठेवूया. आता आपण हे झाकून ठेवूया. 5-6 लवंग, 4-5 काळी मिरी आणि लवंग, दालचिनीचे 3-4 तुकडे. 1 ते 1.5 तास झालं बघा ठेवून. गूळ सगळं वितळलं काय. आता आपण हे गॅसवर ठेवूया. सगळं एकदा छान मिक्स करून घ्या. कुठल्या कलरचं गूळ घेताय ना तो कलर येतोय गूळ आंब्याला. पिवळा ढेप घेतला ना गुळाचं तर पिवळं कलर येते, आणि थोडंसं डार्क कलर घेतला तर डार्क कलर येते. चला आता आपण शिजवायला ठेवूया.
गॅस सुरू केले. आता आपण शिजवायला ठेवूया. एक प्लेट घ्यायचं आणि त्या प्लेटमध्ये चमचा ठेवायचं. त्यात असंच चमचा ठेवला की ते चमचा तापतं, चटका बसतं. त्यामुळे एक प्लेट घेऊन प्लेटमध्ये चमचा ठेवायचं. गॅस मोठं केले. एक उकळी येऊपर्यंत गॅस मोठं ठेवायचं. एक उकळी आल्यानंतर दाखवते. उकळी आला, गॅस एकदम बारीक करा. एक उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचं आणि आता एकसारखं हलवत राहायचं. काय आधीमध्ये 2-2 मिनिटाला हलवायचं, नाही तरी खाली करपतं. जाड कढईच ठेवायचं. गुळ आंबा करताना कधी पण जाड कढईच ठेवायचं, म्हणजे खाली करपत नाही. एक 2 मिनिटाला हलवत राहा आणि थोडं शिजल्यानंतर दाखवते. गॅस एकदम बारीक आहे. गॅस बारीक करूनच शिजवायचं. थोडंसं टेस्ट बघा. एका प्लेटमध्ये घ्या. जरा गार झाल्यानंतर टेस्ट बघा. वाटलं गूळ कमी आहे तर थोडं गूळ वाढवा. परफेक्ट आहे. गूळ आंब्याचं वास छान यायला लागलंय बघा. आंबट गोड मस्त यायला लागलंय. आता हे घट्ट झालंय की नाही. एका प्लेटमध्ये थोडंसं, आता साखरेचं कसं पाक असतं असं गुळाचं पाक नसते. थोडंसं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थोडं गार करून घ्यायचं. गॅस एकदम बारीक आहे. थोडं गार झाल्यानंतर हातात घ्यायचं, त्याचं रस आणि असं हे करायचं. ताक आले की ताक. अजून एक 2च मिनिट जरा तार यायला पाहिजे. हे तुटते की नाही, हे तुटायला नको. 2च मिनिट. अजून एक 2 मिनिट शिजवून घेऊया. आता होत आलं. वेलदोडे पावडर, आता गूळ म्हटलं ना, सुंटाला बघा, सुंट घालायचं. गुळाच्या कुठल्या पण पदार्थाला सुंट घातलं ना टेस्ट छान येतं. सुंट घातले. आता मस्तपैकी जायफळ घालायचं. गूळ म्हटलं की सुंट आणि जायफळ आलं बघा, टेस्ट छान होते. थोडंसं जायफळ घातलं तर मस्तपैकी सगळं वास छान यायला लागले. सुंठ आणि जायफळचं छान सगळं मिक्स करून घेऊया. तुम्ही सुद्धा सुंठ आणि जायफळ घालून एकदा करून बघा. खूप टेस्टी आणि छान लागतं. जायफळचं वास छान यायला लागले. आणि सुंठ मी घरी केले बरं का. 2-2, 3-3 वर्ष सुंठ टिकतं. आणि वाफ आणून घेऊया. असं पाक घ्यायचं थोडंसं बोटात आणि बघायचं. हे पाक तुटत नाही. तार आलाय. परफेक्ट. आता गॅस बंद करूया आणि गार करून घेऊया. हे घट्ट झालंय असं आणि गार झाल्यावर थोडं घट्ट होतं.
खूप पण असं पाक घट्ट करू नका, आणि तर असं घट्ट घट्ट होतं. अनेकदा पाक दाखवते तुम्हाला हवं असेल तर. हे पहा, परफेक्ट पाक, तुटत नाही. असं पाक आल्यानंतर गॅस बंद करा, आणि आता हे आपण गार झाल्यानंतर बरणीत भरून ठेवायचं. गुळांबा गार झाला. हे पहा, अजिबात असं घट्ट झालं नाही, असं व्हायला पाहिजे. आहे काय, चिकट अजिबात झालं नाही. त्या सिटीतून रेसिपी पाहताय, नक्की कमेंट्स करून सांगा. 1 किलो कैरी असेल तर 1 किलो गूळ घ्या, आणि कैरी आंबट असतील तर थोडं पिळून घ्या, नाहीतर गुळाचं प्रमाण जास्त घाला. गूळ मात्र घेताना चांगल्या प्रतीचंच घ्या, चांगल्या क्वालिटीचं गूळ घ्या, तरच वर्षभर टिकतं. एकदा गुळाला पण बुरं येतं बघा, हे गूळ वापरू नका. महत्त्वाची सूचना, ज्या डब्यात तुम्ही भरून ठेवणार आहे तो डब्बा किंवा काचेची बरणी स्वच्छ पुसून घ्यायचं. पाण्याचा हात अजिबात वापरायचं नाही. चमचा ओलं वापरायचं नाही. ओलं हात किंवा पाण्याचा हात लागलं तर खराब होतं. त्यामुळे चमचासुद्धा पुसूनच घ्यायचं. खूप गोड करू नका, आंबट गोडचं टेस्ट येऊ दे, म्हणजे कैरीची पण टेस्ट लागते. खूप गोड केला तर मग कैरीची टेस्ट लागत नाही.